तर आज आपण फणसाच्या बियांची एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी पाहणार आहोत। एकदम साधी, सोपी आणि सुरेख रेसिपी आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत आरामात खाऊ शकता। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी या फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत। या अशा पद्धतीने ठेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे वरचे जे काही साल आहे ते अलगदपणे निघलं जातं। या मी 2 ते 3 दिवस चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे साल याचं पटकन निघलं जातं। हवं तर तुम्ही साल काढून या बिया चिरून सुद्धा घेऊ शकता। तर इथे साल काढून झालेला आहे आणि आता जी ही बी आहे ती अशाच पद्धतीने ठेचून घेऊयात। तुम्हाला वाटल्यास तुम्ही या कट सुद्धा करू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने याचे तुकडे झालेले आहेत। आता हे जे बाकीच्या फणसाच्या बिया आहेत त्या अशाच पद्धतीने सोलून ठेचून घेणार आहोत। तर इथे मी या सगळ्या बिया अशाच पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत। आता या बिया तुम्ही कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यांपर्यंत चांगल्या वाफलून घेऊ शकता, किंवा उकळत्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं घालून चांगल्या या बिया वाफून घेऊ शकता। तर इथे मी उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिटं घालून या बिया छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत। तर नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। याला थोडंसं तेल चढतच घालायचं। त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर 1 पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 2 मोठे चमचे मी इथे तूर डाळ भिजत ठेवलेली होती ती घातलेली आहे। आता हलकीशी 1 मिनिटभर ही डाळ तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता हलकंसं मीठ घातलेलं आहे कांद्याला लागेल इतपत। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। हवं तर तुम्ही फक्त लाल तिखट सुद्धा वापरू शकता। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता, पण ही भाजी थोडी झणझणीत अशीच छान लागते। त्यानंतर यामध्ये उकडलेल्या ज्या बिया आहेत आपण ठेचून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये आलं लसूण पेस्ट किंवा गरम मसाला, धने जिरे पूड हे सुद्धा घालू शकता। आता हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे, आपलं मिक्स करून झालं। यामध्ये साधारणतः अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे। वाटल्यास गरजेनुसार तुम्ही पाणी एक्स्ट्रा यामध्ये घालू शकता। आता हे आपण झाकण ठेवून चांगलं वाफवून घेऊयात। साधारणतः 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करून पाहूया भाजी शिजलेली आहे की नाही। चेक केल्यानंतर जर भाजी शिजलेली नसेल तर ह्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। कुकरमध्ये जर तुम्ही शिजवलेला असाल तर शिजवायला जास्त उशीर लागत नाही, पटकन ही भाजी शिजली जाते। तरी ते भाजी आपण चेक करून पाहूयात। अशा पद्धतीने बिया ठिसूळ झालेल्या असतील, मऊपणा आला असेल तर समजायचं की आपली भाजी इथे शिजलेली आहे। तर इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी फणसांच्या बियांची भाजी तयार झालेली आहे। गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूपच मस्त लागते। तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत। धन्यवाद।